बिर्याणीसाठी उकडलेला भात उरला होता म्हणून मी बनवला हा 5 मिनिटात तयार होणारा पुलाव। माझ्याकडे ना साधारण ती 1 ते 1.5 वाटी असा शिल्लक राहिलेला भात आहे। तर मग पुलाव बनवण्यासाठी मी आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले। जिरे चांगले तडतडले की मी त्यामध्ये टाकले काही खडे मसाले। मी बिर्याणीसाठी भात उकडताना थोडे खडे मसाले टाकले होते म्हणून आता मी एकदम थोडेच खडे मसाले टाकत आहे। खडे मसाल्यात मी 1 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 काळी मिरी, 2 लवंग, 2 हिरवी इलायची, 1-2 दगडफूल आणि 1 तमालपत्र टाकले। तमालपत्र टाकल्यानंतर मी आता हे चांगले मिक्स केले आणि मग मी त्यामध्ये 5-6 बारीक चिरलेले लसूण आणि 1-2 बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली। लसूण आणि मिरची टाकल्यानंतर मी हे मिश्रण आहे ते 1 मिनिटभर परतले आणि मग त्यात टाकला कांदा। मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। तर तो कांदा मी टाकल्यानंतर जवळजवळ त्याला पण थोडा वेळ परतून घेतले। कांदा परतून झाल्यानंतर मी त्यात टाकले अर्धी वाटी मटार। मटार शिजण्यासाठी मी काय केलं होतं, त्यात 2-3 चमचे पाणी टाकलं आणि 1 मिनिटभर झाकून ठेवलं। माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला त्याच्यामुळे मी आत्ता सांगते। आणि हे बघा चांगला वाटाणा शिजलेला आहे। आणि मग आता मी यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो आहे ते टाकलं आणि याला चांगलं मिक्स केलं आहे। आणि यामध्ये काही पावडर मसाले आहेत जे आहेत मी ते टाकलेले आहेत। यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि थोडीशी जिरे पूड टाकली आहे। त्यानंतर यामध्ये मी टाकलेले आहे अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि हे मसाले मी चांगले मिक्स केले। आणि त्यानंतर पुलावला छान टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये ॲड केलेले आहे 1.5 चमचा दही। दह्याने ना पुलावला खूपच भारी चव येते। तुम्ही सुद्धा एकदा पुलावला दही टाकून बघा। पुढच्या वेळी बनवताना तुम्ही दह्याशिवाय पुलाव बनवणारच नाही। आता मी यात ॲड केलेला आहे उरलेला भात आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर मी हा भात चांगला परतून घेतला। आणि आता यामध्ये मी ॲड केली बारीक चिरलेली कोथिंबीर। चांगलं मिक्स केलं आणि झाला आपला पुलाव तयार। माझ्याकडे फक्त मटार होता म्हणून मी फक्त मटार पुलाव बनवला। तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा ॲड करू शकता। पुलावची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।